हॅलो गाईज, तुम्हाला तर माहितीच आहे मी स्वतःला 100 डे चॅलेंज दिलं आहे. सो आज 100 डे चॅलेंजपैकी आपला आहे आज 4th डे. सो चला बघूया आज काय केलं मी. तर रात्री आम्ही गरबा नाईट खेळायला गेलो होतो आमच्या साहेबांच्या जॉबवरती. सो तिकडून यायला आम्हाला कंप्लीट 2 वाजले होते आणि त्यामुळे आम्ही सगळीजणं खूप जाम दमलो होतो. त्यातून सकाळी मुलांची स्कूल. सो मी लवकर नेहमीप्रमाणे उठलेच, पण जराच धावपळ झाली कारण की काल जाम दमलं होतं. त्यानंतर मुलांचं मी टिफिन बनवला, नाश्ता वगैरे त्यांनी केला, त्यांना सोडून वगैरे आले. त्यानंतर मी घाईघाईमध्ये माझं स्किन केअर केलं कारण लेट झालं होतं, आज खूप धावपळ झाली होती. त्याच्यामुळे माझं मी आवरलं. त्यानंतर मी प्री वर्कआउट घेते. त्याच्यासाठी मी कॉफी, लेमन आणि गरम पाणी हे ड्रिंक मी डेली पिते प्री वर्कआउट म्हणून. सो मी ती तयार केली आणि फास्टमध्ये पिऊन घेतली. त्यानंतर गाडी काढली आणि आम्ही जिमला जाण्यासाठी निघालो. आज वेदर खूप छान होता, पाऊस नव्हता, काही नाही. सो आम्ही निघालो. त्याच्यामुळे आज त्यातून साहेब म्हटलं होते आज तू गाडी घे, त्यांना कंटाळा होता गाडी चालवायचा. सो मी गाडी घेतली आणि त्यानंतर आम्ही जिममध्ये पोहोचलो. जिममध्ये पोहोचल्यानंतर मी गाडी पार्क केली आणि जिममध्ये आतमध्ये एंटर करायला गेले. त्यानंतर आतमध्ये जात नाही तर बघितलं माझ्या फ्रेंड्स माझ्या वाट बघत होत्या. सो त्यांना भेटलो आणि आम्ही जिम वर्कआउट चालू केला. सो आज माझं होतं शोल्डर वर्कआउट. सो मी सगळ्या मशीन्स वगैरे करून घेतल्या आधी कारण काल माझा लेग डे होता. सो लेग्स खूप घाण पेन करत होते माझे. सो त्याच्यामुळे आज सगळं लाईट थोडासा वर्कआउट केला. मिस करू शकत नव्हते मी जिममध्ये, रुटीन खूप मिसअप होतं. त्याच्यामुळे म्हटलं नाही जाऊ जिमला. असं मी गेले आणि फायनली माझा वर्कआउट मी छानपैकी डन केला आणि जिम झाल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. घरी जाता बाबांना चप्पल घेतली, त्यांची चप्पल तुटली होती म्हणून. सो आणि त्यांचे फ्रेंड आले. सो बाबा त्यांना सांगत होते मी माझ्या मोठ्या मुलीला सांगितली चप्पल आण म्हणून आणि मी ती आणली. तर त्यांना आनंद झाला. सो त्यांनी घालून वगैरे बघितली आणि त्यांना खूप आवडली. सो मग त्यांना म्हटलं मी तुम्ही जरा चालून वगैरे बघा. सो मग ते चालून बघत होते. तर मग आज असा आमचा डे होता. ओके, थँक्यू, बाय.